नमस्कार. मी कैलास वसंतराव हुले, विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट. आता या विषयाच्या संदर्भात की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देवस्थानतर्फे लाडू वितरण आणि विक्री ही प्रसादाच्या स्वरूपात केली जाते आणि त्याच्या संदर्भात भारतीय पुरातत्व खात्याने यावर आक्षेप घेत एक पोलिसांकडे अर्ज केलेला आहे आणि त्या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची विनंती केलेली आहे. या संदर्भात मला आपल्या वृत्तपत्र वाहिनीने आणि दृकश्राव्य वाहिनीने काही माहिती मागवली होती. तर सर्वप्रथम म्हणजे हे सदरचे मंदिर हे मॉन्युमेंट ह्या डेफिनेशनमध्ये येतं काय याच्यावर उहापोह होणं गरजेचं आहे. की मॉन्युमेंट म्हणजे स्मारक आणि हे मृत व्यक्तीचं किंवा एखादा ठेवा असतो राष्ट्रीय याचा संस्कृतीचा यासाठी असतो. हे पूजास्थळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या देवस्थानच्या मालकीच्या जागेमध्ये आणि भाविकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार आणि देवस्थानचा यापूर्वी बंद पडलेला उपक्रम चालू केलेला आहे. 2002 सालापासून तर 2009 सालापर्यंत या ठिकाणी लाडू प्रसाद विक्री प्रभू प्रसाद या नावाने केले जात होतं. त्याच्यानंतरच्या कालामध्ये 2009 ते 2013 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देवस्थानची घटना फायनल होण्याच्या दृष्टीने इथे कोणत्या प्रकारचे लोकल सेक्टरची बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे हा प्रसादाचा वितरणाचा जो आहे हा म्हणजे प्रकल्प बंद पडलेला होता. 2013 नंतर 2018च्या कालावधीत हा प्रकल्प चालू होता आणि त्यावेळेस प्रसादाच्या स्वरूपात शिरा, नंतर लाडू असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, ग्लुकोजच्या बिस्किटाचे पुडे असतील, तसं भाविकांच्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून राबवले जात होते. दरम्यानच्या काळात करोनाच्या आपत्तीच्या कालावधीमध्ये हा उपक्रम बंद पडलेला होता आणि देशोविदेशातून भाविक या ठिकाणी येतात आणि ते या ठिकाणी प्रसादाची मागणी करतात. मध्यंतरी आम्ही खिचडीचा प्रसाद वितरण केला, परंतु खिचडी टिकत नाही, खराब होते, विषबाधा होऊ शकते. लोक भाविक श्रद्धेने ते बाहेरगावी घेऊन जातात आणि मग ते टिकण्याच्या दृष्टीने योग्य असा जो आहे तर सगळ्या ठिकाणी लाडूचाच प्रसाद दिला जातो. म्हणून आम्ही हा जुना बंद पडलेला उपक्रम नव्याने चालू केलेला आहे. हा काही नवीन उपक्रम नाहीये आणि भाविकांना त्याच्यातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. सुमारे 5,000 पेक्षा जास्त भाविक या उपक्रमाचा फायदा घेत आहेत आणि हा पूर्ण जो प्रसादाची जी योजना आहे ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते. आणि मेन म्हणजे या उपक्रमामधून गावातील 25 महिलांना रोजगार मिळालेला आहे, स्थानिक तरुणांना रोजगार मिळालेला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या पोटावर पाय आणून असा जो काही अपप्रचार केला जातो की हा उपक्रम बंद पडलेला आहे किंवा हा बंद पाडायचा आहे किंवा बंद केला जावा, अशा स्वरूपाचा रेटा निर्माण करणं ही एकदम चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पुरातत्व खात्याने अशा प्रकारच्या कोणत्या नियमाच्या उपविधीमध्ये तरतूद आहे अशा संदर्भात, कारण की देवस्थान न्यासाचे जे अध्यक्ष आहेत हे जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यांना मला असं वाटतं की कायद्याचं परिपूर्ण ज्ञान असल्यामुळेच त्यांना या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्याच्याबद्दल बरोबर त्याच्यासाठी आमच्या चेअरमन साहेबांबरोबर बसून पुरातत्व खातं हे या गोष्टीचं समाधान शोधू शकले असते. परंतु नेहमीच्या याच्याप्रमाणे देवस्थानने कोणताही भाविकांसाठी एखादा उपक्रम केला तर ते त्याचा विरोध करतात आणि ही गोष्ट वारंवार घडत आहे. याच्यामध्ये काही गोष्टी मला स्पष्टपणे अशा सांगाव्या लागतात की हे देवस्थान जे आहे किंवा देवस्थानची ही मिळकत आहे ही काही पुरातत्व खात्याच्या मालकीची नाही. पुरातत्व खात्याचं जे गठन आहे हे प्राचीन वास्तूंचं, ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण, संवर्धन, दुरुस्ती आणि देखभाल या उदात्त हेतूने भारत सरकारने सुरू केलेलं आहे. त्यांनी त्यांचं काम त्यामध्ये जे करण्यासारखं आहे त्या कामावर त्यांनी त्यांचा फोकस करावा. भाविकांच्या श्रद्धेला त्या ठिकाणी तडा जाईल अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे ही नेहमी असते, ही त्यांनी या ठिकाणी बंद केली पाहिजे. आज ते त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये आहे, तिरुपतीमध्ये आहे, शिर्डीमध्ये आहे, अशा अनेक ठिकाणी आपल्याला घेता येतील की ज्या ठिकाणी अशा प्रकारे प्रसादाचं वितरण व्यवस्था चालू आहे. भाविकांमध्ये आम्ही 2 दिवस बंद केलं तर भाविकांनी अक्षरशः आमच्या त्या काउंटरवर लाथा बुक्क्या मारून आम्हाला भांडवून सोडून आम्हाला हमको प्रसाद चाहिए म्हणून त्या ठिकाणी अखंड तांडव केला. शेवटी आम्ही पुरातत्व खात्याचा त्रास नको आणि आम्हाला आमचा उपक्रम चालू ठेवायचा आहे. अक्षरशः उन्हामध्ये एक छत्री लावून भाविकांनी त्या ठिकाणी प्रसादाचं आम्ही वाटप करतो.
तर हे जे काही आहे याच्यासाठी सुसंवाद घडणं अतिशय गरजेचं आहे. गावामध्ये पण अनेक ठिकाणी प्रसाद विक्रीची केंद्र आहेत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा एखादा रोष असू शकतो की आमच्या प्रसाद विक्रीमुळे त्यांच्या धंद्यावर काहीतरी परिणाम होतोय किंवा काय होत असेल, तर आम्ही त्या बाबत पण सजग आहोत. आम्ही लवकरच त्यांना पण सामावून घेण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात या योजनेला कसं मूर्त स्वरूप देता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये तुम्ही इतका संपूर्ण त्याचा गादारोळ करून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून अशा प्रकारे जर कोणत्या उपक्रमाला जर विरोध करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि पुरातत्व खात्याला करण्यासारखे खूप उपक्रम देवस्थानच्या प्रांगणात प्रलंबित आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.